हाय, नमस्कार. सकाळचे 4 वाजलेले आहेत. मी तुम्हाला दाखवेन. हे बघा, सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि दीदीने आम्हाला 3:30 वाजल्यापासून उठवलेलं आहे आणि आम्ही मस्तपैकी तयार वगैरे पण झालोय. मी पण मस्तपैकी इथे सगळा पसारा काढलाय कानातल्यांचा आणि आम्ही गेस करा कुठे जातोय ते. हे सकाळ सकाळी कान करतायत निघायचे निघायचे आहे वगैरे काय आयलाइनर मी लावलेले पहिल्यांदा लायनर लावते. मला बघू शकता तुम्ही. लायनर पण लावता येत नाही. बघू शकतो. मग तुम्हाला 4 वाजता व्हिडिओ केली आणि आता झाले 4:20 मिनिटं लावली मी लायनर लावायला, पण ते पण बरोबर लागले. अशा प्रकारे आम्ही तिघजण आता रेडी झालेलो आहे. पप्पा खाली बसलेले आहेत, चहा पितायत आणि मम्मी पण रेडी झालेली आहे. ऑलमोस्ट रेडी आहे. आता निघू. आम्ही निघालो आहे. आम्ही कॅब बुक केली आहे जाण्यासाठी, कारण खूप अर्ली होते. अर्ली मॉर्निंग. आणि मम्मी हा सोनू आहे. हाय हाय. पप्पा दिसणार नाही. खूप सकाळीच घ्यायचं होतं. एवढ्यात आता आम्हाला ट्रेन बस पकडून जायला नाही जमलं, मग आम्ही कॅब बुक केली. डायरेक्ट आम्ही तिथे गेल्यावर होतो आणि तुम्हाला दाखवू की आम्ही कुठे जातोय ते. ओके, असं आम्ही मस्त मस्त व्ह्यूज बघत हायवेवर मज्जा करत एकदम स्पीडनी चालू होतो आणि खूपच थंडी वाजत होती. त्यामुळे मम्मी आणि मी मस्तपैकी स्वेटर घालून घेतलं आणि आम्ही निघालो. आम्ही 2 जणांनाच स्वेटरची गरज पडली. बाकी आमच्या घरातले 3 जण पेंग्विनच्या शहरातून आलेले आहेत. त्यांना स्वेटरची गरज पडत नाही. आम्ही पोहोचलेलो आहे. आम्ही लाईन मध्ये तुम्ही उभे मागे आहे. बघू शकता माझी मम्मी आहे. मम्मी कुठे आहे? मम्मीला हा, दाखव, मम्मी. मम्मीला दाखव, मम्मीला हा, दाखव. मम्मी बघू शकता. पप्पांना त्याच्या दाखव. मागे पप्पा आमचे हा. आणि इथं आम्ही. तर अशा प्रकारे आम्ही लोक पोहोचलेलो आहे इथे. सांगू नको. अशा प्रकारे आम्ही लोक इथे पोहोचलेलो आहे आमच्या लोकेशनला. आणि आता इथे थोडी लाईन आहे. आम्ही लाईनीमध्ये उभे आहे. टायमिंग झालं की आतमध्ये सोडतील, मग आम्ही लोक जाऊ आणि मग पुढचा व्हिडिओ आपण लोक कंटिन्यू करूया. कॅप्शन बघून तुम्हाला समजले असेल आम्ही कुठे आलोय. आम्ही अर्ध्या झोपेत आहे. आम्हाला माहिती नाही हे स्वप्न आहे का खरं आहे, ते रियालिटी आहे. तर आम्ही अर्ध्या झोपेत आहे ना सुनू? नाही माझी सोबत मी आहे छोटी आहे. मेकअप पण झोपेत केलेला म्हणून तसं झालेलं आहे. आणि मध्येच गाडीत रस्त्यात बोलत होती, डोळे चुरचुर. हा, मध्येच गाडीत रस्त्यात माझं असं झालेलं की माझ्या डोळ्यातून पाणी येतं, रडायला येतं. असं होतं, ते ओव्हर झालेलं ते मेकअप. जमत नाही ना, साधी माणसं आपण साधा मेकअप करतो. कोण बोलतो मग घालायला नाही करत. कुठे आलोय सोनू आपण? आपण आलो सिद्धिविनायक. आज तुम्हाला सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घडवणार आहे. सर कोई मासूम इंसान को कैसे लाइन में सोया है, दिख रहा है ओके. इथं पण आली लाईनीत उभी राहिली, झोपली. काय फायदा काही येण्याचे एवढ्या सिद्धिविनायक. गाडीमधनं पण झोपा लागली. मी मागे बसला म्हणून मी व्हिडिओ घेऊन येतो. ती तिकडं मागणं आपण बघते जिथं. मंदिरातले बाप्पा आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण तिथे कॅमेरा अलाउड नाही. पण इथे मस्तपैकी एक बाप्पाची सेम टू सेम मूर्ती आहे. इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता सिद्धिविनायक बाप्पाचं. मंदिरात पण खूप मोठी लाईन होती. हळूहळू लाईन पुढे चालली होती आणि आम्ही हळूहळू पुढे चाललो होतो. मंदिरामध्ये कॅमेरा, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी सक्त मनाई आहे. आणि आमची हिंमत बघा किती. आम्ही त्याच फोटोग्राफीचा व्हिडिओग्राफीने फोटोग्राफी केलेला आहे. घेतलाच असेल त्याला कशाला घेते, मग दुकानं कशी येणार सांग त्याची. तुला पण घेतले आणि मम्मीला पण घेतले. आपण पुढे जाऊया. कुठून जायचं? इथून जायचं ना? हे ग्राउंड याच ग्राउंडला फिरवलेली सर. तो ग्राउंडचा इथूनच जायचंय ना? अरे इथून आहे. इथून मेट्रोला इथून. मेट्रो इकडेच आहे. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे सिद्धिविनायक बाप्पाचं. आणि आमचे पप्पा पहिल्यांदा आले ब्लॉग मध्ये. हे आमचे पप्पा आहेत, ही आमची मम्मी आहे. नाही, इथून जायचं आपल्याला. आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जातो एकवाल्यांनी घरी. सिंपल आहे. आम्ही निघताना रॅपिडो बुक केली. आता तुम्ही तुमच्या लोकेशन पासून रॅपिडो बुक करू शकता. त्याचे चार्जेस तुमच्या ह्याच्याप्रमाणे येतील. आम्ही पवई पासून रॅपिडो बुक केली. हा, ते सिद्धिविनायक डायरेक्ट सिद्धिविनायक, कारण की आम्हाला टाइमचा इश्यू होता मंदिरात आरती पोहोचायचा म्हणून. आता सिद्धिविनायक आतमध्ये आल्यानंतर 100 रुपये. 100 रुपये तुमच्यावर आहे, तुम्ही ओटी कोणत्या टाइप मध्ये घेता. मल्टिपल चॉईस ऑफ ओटीज आहेत. 50 पासून सुरुवात होते. 50-100 रुपये आणि एक्स्ट्राचे चार्जेस आहेत ते वेगळे. आले बघा मध्ये. आणि तू हात घेते ह्या ते
हा ते आहे. आणि मग आता तिकडनं निघाल्यानंतर आम्ही आम्ही आलोय ॲक्वालाईनला. ॲक्वालाईनला पर पर्सन 50 रुपये. आम्ही पर Per पर्सन person? इथून सिद्धिविनायक पासून मरोळ नाका आम्ही जाणार पर पर्सन 50 50. रुपये. हे कॅमेरा कसा मध्ये बसवते सोयीचा पर पर्सन मग आमचे ते आता तिकडनं मग आम्ही रिक्षा करू. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. हा हे बघा तुम्ही दिसू शकता. तर असं आहे तुम्ही इथं बघू शकता. मस्त प्लॅटफॉर्म आहे. आता खाली आहे एकदम कोणीच नाही. का? गाईज इथे वॉशरूम पण किती भारी आहे बघा. पाणी बघा. असाच नळ मम्मीला पप्पांना सांगणार आहे घराला लावून द्या गावी. आणि इथे हात सुकायची मशीन पण आहे. मम्मी आपण गावी असाच नळ लावून घेऊया, काय बोलतेस? हात लावला की पाणी आलं असंच. मस्त आहे यार. फ्रेंड्स इथे काय लिहिलंय तुम्ही बघू शकता. ओनली सीटेड फॉर सिनियर सिटीजन. फक्त वरिष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय. तर आमचा वरिष्ठ नागरिक तुम्हाला दिसतोय. हा हे आमचा वरिष्ठ नागरिक. आमच्या सोनूने ज्याला पकडलाय तो आहे आमचा वरिष्ठ नागरिक. वरिष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सीट आहे ती. छोटी काय आहे पिकनिक आहे. आपल्याला जवळ कुठनं पडेल बाहेर पडायला. बाहेर पडायला जवळ कुठनं पडेल. एकच आहे लाईट त्याच अपोजिटलाच आहेत. नाही पण बाहेर पडायला फुल मला फुल घेणार आहे तसं मी कशी ह्या आमच्या लोक ह्या आमच्या ह्या दीदीचं कुठेही फोटोशूट सुरू होतं. कुठेही हिच्या हातात मोबाईल असतो आणि फोटोशूट. पप्पा पहिल्यांदा आलेत मेट्रोला ॲक्वालाईनला. तर त्यांना खूप आवडलंय. त्यांना वाटलं हे काच म्हणजे ट्रेनच आहे का. पण तिथे ट्रेन, मग आम्ही त्यांना सांगितलं इथे ट्रेन येणार. माय स्वीट मम्मी पप्पा क्यूट कपल. व्हिडिओ घेते. पप्पांना तुम्हाला कशी वाटली ॲक्वालाईन? पहिल्यांदा आलेत पप्पा. छान आहे. हा मम्मी दुसऱ्यांदा आले. कारण मम्मी पहिल्यांदा आलेली. आम्ही पहिल्यांदा सिद्धिविनायकला आलेलो इथूनच. खूप जवळ पडतं सिद्धिविनायकला यायला इथून. काही येणार डब्बा नाही येणार असं नाही. सोनू बोलतो इथे डब्बा येईल ना. चला मामा या. हे आहे आमचं सिनियर सिटीजन. पप्पांच्या बाजूला छोटी. तुम्ही बघू शकता लोपालो परत झोपलेली आहे आपली. सुरुवात झोपेपासून आलेली, गाडीत झोपली, मंदिरात झोपली, आता मॅट्रोमध्येही झोपलेली आहे. आता रिक्षामध्ये पण झोपणार आहे ती. आणि घरी गेल्यावरती परत झोपणारच आहे. बाकी काय नाही नवीन. आजचा ब्लॉग खरं सिद्धिविनायक ब्लॉग नाही, झोपेचा ब्लॉग होता सिद्धिविनायकला जाताना. बरोबर. तुम्ही बघू शकता. तुम्ही पप्पांचे एक्सप्रेशनही बघू शकता. फर्स्ट टाइम बसलेले आहेत. फर्स्ट टाइम आम्ही अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये पप्पांना आणलेलं आहे. माझी सेकंड टाइम आहे. त्या तिघांची टीम आहे आणि माझी आणि पप्पांची टीम आहे. बघा त्या मुलीच्या हातातला मोबाईल सुटतोय काय बघा. अजिबात सुटत नाही त्या मुलीच्या हातातला मोबाईल. सध्या तेच कारस्थान चालू असतात तिचे. गाईस आम्ही मरोळ नाक्याला उतरतोय. झोप काढली पूर्ण मस्त झोप काढल्या मम्मीने. आणि आता आम्ही फायनली उतरलोय. आणि मी स्वेटर पण बसलोय. थंडी वाजते ना. चला आता इथून आम्ही ऑटो करून डायरेक्ट घरी आणि डायरेक्ट घरला देऊ. ते स्वयंचलित होतं. हे बघा सगळे फॅमिली स्वयंचलितने चालली आहे. आणि माझे पप्पा जॉगिंग करतायत सकाळ सकाळी. कुठे आले की नाही आले. थकलेले.
छोटी पप्पा आणि मम्मी दुसऱ्या ऑटो मध्ये आहे, आम्ही दुसऱ्या ऑटो मध्ये आहोत. आम्ही मरोळ नाक्यापासून ऑटोने घरी चाललोय. आम्ही लोक घरी जाऊ दे, अशा प्रकारे पण नको. आम्ही घरी पोचलोय. आता नाश्ता करणार आम्ही मस्त. नाश्ता आम्ही बाहेरून मागवलाय, नाश्ता आम्ही बाहेरून मागवलाय. आम्ही नाश्ता करणार आणि खाणार आणि कामाला लागणार. हे फक्त मम्मीच करणार आहे. ब्लॉगचा आम्ही एंड खाणार होतो आणि इथे. आम्ही झोपणार. इथे एका तासाची आम्ही झोप आम्ही झाली. आम्ही नाही झोपणार. आम्ही काही ना काही काम असणार. ही असेल ही काहीतरी करत बसणार, टीव्ही लागणार. काही ना काही आमचा टाइमपास होणार. आम्ही डायरेक्ट दुपारी झोपणार. ते पण झोपलो काय तर नाही खोटं सांगतात. मी तुम्हाला जर हे लोक झोपले ना आता, तुम्ही त्याचा ब्लॉग बनवेन आणि टाकेन. ब्लॉग नाही, व्हिडिओ झोपलेले असतील आधी. आणि आम्ही हिचे व्हिडिओ दाखवतो. ते मला. मी तर झोपणार आहे. श्रुती जातेस तर जा मी पप्पाला. ऍक्सेप्ट करते. मी झोपणार आहे. मी ऍक्सेप्ट करते. पण हे लोक ऍक्सेप्ट नाही करत आहेत. हे लोक मी पण ऍक्सेप्ट करते. मी एका तासाची झोप काढणार. बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. बाय.